आणि यानंतर काही राजकीय बातम्या सुद्धा पाहूया। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपानंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू झाली की काय अशी चर्चा सुरू आहे। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलंय। गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवू इच्छितो असं मोठं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। त्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये कदाचित रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे। एकेकाळी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद म्हणजे काटेरी मुकुट समजला जात होता। आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवादाची गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचं पालकत्व घेण्यास मंत्री इच्छुक नसायचे। मात्र आता त्याच गडचिरोली जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी रस्सीखेच आहे की काय असं सध्या तरी दिसतंय। पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल। त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल। साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठीक। याच संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। माननीय देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहां की जरूरत है। देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहां की जरूरत है कि वहां अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते एक जिले का पालकत्व लेते हैं, वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है कि पालकत्व लेना चाहिए देवेंद्र जी ने, वो गार्डियन बनना चाहिए हमारे। ऐसी वहां की आवाज आ रही है, वहां के आदिवासी समाज की और वहां के गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, गडचिरोली के सारे जनप्रतिनिधि, जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक, आमदार से लेकर खासदार तक, सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए ऐसी डिमांड कर रहे हैं। पालकमंत्री हा एक कॉन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये आहे, तर तो जेव्हा केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचे निर्णय होतील तेव्हा होतील, पण ही काम मतं थांबू शकत नाहीत ना आमच्या मतदारसंघात। त्यामुळे आम्ही मंत्र्यांबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आमच्या कामांना सुरुवात केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।